सध्या वर्धा जिल्ह्यात खून सत्र सुरू असून पोलिसांची भीती नाहीशी झाली आहे। दर दिवसाआड खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला आहे। 19 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास पुलगाव नजीकच्या गुंजखेडा येथे मुलाने वडिलाचा खून केला, तर वर्ध्यातील भीमनगर परिसरात मित्राने मित्राचा खून केल्याची घटना घडली। या घटनांमुळे पोलिसांची भीती नाहीशी तर होत नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे। वर्ध्यातील भीमनगर परिसरातील रहिवासी आशिष भगत आणि त्याचा मित्र यादव नामक युवक या दोघांनी खोलीच्या साफसफाईचे काम हाती घेतले होते। साफसफाईचे काम पूर्ण झाल्यावर आशिषने यादव नामक युवकाला 500 रुपये मागितले। यादव नामक युवकाने पैसे देण्यास नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला। पहिल्या दिवशी आहे ना, म्हणजे ते एक मित्र आला आशिष सोबत आणि रूम साफ करासाठी म्हणून आहे ना, म्हणजे तो सांगायला गेला। तर सांगितलं दुसऱ्या व्यक्तीला, पण तो आहे ना राजेश यादव समजा, त्यांनी आहे ना ॲडव्हान्स घेतला आणि त्याच्यानंतर तो आहे ना रूम पाहायला गेला। तर रूम पाहून समजा तो म्हणाला समजा का हे रूमात 4 आहे, मी साफ करत नाही। तो तिथून वाद करून म्हणजे दुसऱ्या मित्राच्या घरून समजा वाद करून घरी आला। तो पेऊन होता तर त्याच्यानंतर आहे ना तो आहे ना घरी शिवीगाळ मायची केली। मग मायची शिवीगाळ केल्याच्या नंतर समजा माझा मुलगा आशिष आहे ना तो चिडला, शिवीगाळ करू नका काका म्हणे, तुम्हाला बोलायचं आहे म्हणे तर 2 शब्द प्रेमाने बोला म्हणे, समजा शिवीगाळ काही करू नका म्हणे। तो काही काका करून राहिला, तो काही व्यक्ती मांडला नाही समजा। तर मग तो म्हणे मला मारायचंच आहे म्हणे, तो राजेश समजा। मग राजेश मारायचा आहे म्हणे तर म्हणा तुम्हाला झगडा करायचा असेल म्हणे, ते याने काहीच नाही केला। तो अजून पुन्हा शिवी म्हणजे माय बहिणीची शिवी देऊन राहिला चांगला घाण शब्दामध्ये। मग घाण शब्दामध्ये त्याने शिवी दिली तर याला आहे ना शिवी ऐकून आहे ना याने आहे ना 2 झापडा त्या राजेशला मारल्याच्या नंतर आहे ना आम्ही वाद मिटवल्यानंतर ते गेले त्याच्या घरी, आम्ही आमच्या घरी आले। म्हणजे चांगले मित्र पक्के वैरी झाले आणि संतापलेल्या यादव नामक युवकाने जवळील चाकू काढून आशिष भगत याच्या पोटात खुपसला। जवळपास 5 ते 7 वार त्याने आशिषच्या पोटावर केले। मग दुसऱ्या दिवशी माझा मुलगा कामाला गेला, कामावरून आला, जेवण केलं, 9 वाजता जेवण केलं। त्याची आई समजा सुषमा यादव आणि लालू यादव समजा छोटा मुलगा ज्याने घाव मारले चाकूचे, तर तो आहे ना तो म्हणजे घरी आला 2 जण। तर घरी आले तर आम्हाला असं वाटलं की बोलवून नाही ते बा आता वाद करते याच्यासाठी, म्हणजे आमचं कारण नव्हतं, समजून सांगू बा म्हटलं आम्ही, म्हणजे झालं ते झालं, आम्ही समजावाले गेलो। विशेष म्हणजे दोघांचेही घर एकमेकाला लागूनच आहे, त्यांचे आपसात घरगुती संबंध आहे। हा प्रकार घडत असताना मृत आशिष भगत याचे आई वडील तेथेच होते। यादव नामक युवकाने आशिषला त्याच्या आई वडिलांसमोरच चाकूने घोपसून त्याचा खून केला। समजावाले गेल्याच्या नंतर कसा त्याने गळ्यामध्ये हात टाकून समजा 3 घाव मारले त्याला। तर एकदम समजा एक मारला इथे आणि एक मारला ती सूच्या जाग्यावर आणि एक मारला साईडनं। तर तो जाग्यावरच म्हणजे बेशुद्ध झाला। तर आम्हाला काही म्हणजे लक्षात आलं नाही का म्हणजे त्यांनी चाकू मारला। जेव्हा मग आहे ना तो चाकू समजा दिसला तर माझ्या माणसाने असा हिसकला तर त्याचे 3 बोट आहे ना म्हणजे चांगले कटले। तर त्याला पण आहे ना 4 टाके लागले। माझ्या नंदाव्यांनी पुन्हा आहे ना हे केलं तर त्याच्या पण हाताला आहे ना म्हणजे मार लागला समजा। मग ते झाल्याच्या नंतर आम्ही मग आमच्या मुलाला आहे ना हॉस्पिटलमध्ये आशिष त्याचे आई वडील माझ्याकडे 9:30 वाजेपर्यंत बसून होते आणि मग ते जेवण करायला घरी गेले आणि मी पाणी वगैरे घेऊन येस्तोवर माझी अनुजा बाहेर होती, मोठी मुलगी आणि लहान। तेवढ्यात तिला आवाज आला जोरात, मम्मी काहीतरी झालं। आम्ही तसंच पळत आलो, पाहिलं तर तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला होता आणि त्याला म्हणजे अंधारात दिसल्याने त्याला घाव लागलेले होते। आणि मग मी उठवण्याचा प्रयत्न केला पण तो काही उठला नाही, काही नाही आणि त्याच्या तोंडावरही मारलं मी पण काहीच नाही। मग त्याचा भाऊ होता ज्याने मारलं त्याच्या भावाने आणि म्हणजे मृताच्या भावाने त्यांना गाडीवर बसवून घेऊन गेले आणि जागेवरच त्याचा गेला की काय तर काय माहीत नाही, पण
परवाच्या दिवसाला थोडक्यात भांडण झालं होतं. त्याच्या बापाला मारलं तोच राग ह्या लोकांना होता आणि तीच खुन्नस त्यांनी काढलेली आहे. आदल्या दिवशी ज्या दिवशी भांडण झालं, मोठा भाऊ यांच्याकडे रात्रभर झोपला होता. त्यांनी जेवण खावण केलं, सगळं काही केलं, पण आम्हाला काहीच असं कळलं नाही. मुलगा खूप चांगला होता आणि खूप वाईट झालं. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज.